रोजच्या पोळी भाजीपेक्षा आहे ना मला हे खायला आवडतं. भाऊजाईने केली मटकीची उसळ चपातीसोबत खायला, आणि मला काही चपातीसोबत खायला आवडत नाही. मी काय केलं, त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलं बारीक कट करू, आणि एक कांदा टाकला आहे, आणि त्याला परतून वगैरे नाही घेतलं तर त्याच्यामध्येच टाकलं. आणि आता मी हे कढईमध्ये थोडंसं गरम करून घेऊ लागले. अशी मटकीची उसळ आहे ना खायला टेस्टी लागते बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं तर काकडी आणि कोथिंबीर टाका, छान लागते, अजून टेस्ट वाढते. आता माझ्याकडं नाही आहे म्हणून मी काही काकडी आणि कोथिंबीर टाकली नाही आहे, तर तशीच केली आहे फक्त. रोज रोज चपाती भाजी खाऊन पण कंटाळा येतो, कधीतरी असं खाल्लं ना तर मज्जा येते बघा. आणि आता हे मी पूर्ण खाणार आहे. अशी झाली बघा मटकीची भेळ, मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. वाव, खूप छान झाली आहे, खायला तर खूप टेस्टी लागते ही. निवांत बसून खाते. बाहेर आहे ना इतकं थंड वातावरण झालं आहे, कारण की रात्रभर आमच्या इकडं पाऊस चालू होता, आणि अशा थंड वातावरणामध्ये गरम खाण्याची मज्जाच वेगळी असते. आता तुम्ही माणसानं एकटीच खात बसली आहे, कोणाला देत पण नाही, तर घरामध्ये कोणीच नाही आहे, फक्त आई आहे आणि भाऊजाई माझी जॉबला गेलेली आहे, आणि मुलं पण बाहेर गेलेले आहे. आणि आईला मी अगोदर म्हटलं खा म्हणून, तर तिला दाताचा प्रॉब्लेम आहे ना, तर तिला दातामुळे काही खाता येत नाही, म्हणजे याच्यामध्ये मटकी ना तर मटकी चावता येत नाही. आता मी माझी भेळ खाते, तुम्ही तुमचं काम करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.